तर रामकृष्ण हरी मंडळी, आज आलोय मी गावात. मला जायचं होता मावळा वळायला. तेच गावाच्या दुकानात गेलो. दुकानदाराला म्हणलं 1 रुपयाची भरलेली काड्याची पेटी द्या. काड्याची पेटी घेतली गेलो सम्याच्या घरी. सम्याच्या घरी गेलो की सम्या झोपेतच उठला तर बाबा नको नको म्हणत होता, पण काय त्याला म्हणला तुला यावंच लागेल. त्याला लगेच मस्तपैकी गाडी बसली, निघलो आम्ही पुलाकडे गेल्यानंतर काय आपला सचिन भाऊ उभाच होता पुलावर. त्यालाच घेऊन जायचं तर मावळ व्हायला. आपली तर काय डेअरिंग लागत नाही. त्याला म्हणलं चल टापकीनी. त्याने लगेच बोरीच्या झाडाखाली दिलं. मला इथं लय मोठं मावळ. त्याला म्हणलं तुम्ही आधी आत बसावा, आपली काय डेअरिंग होत नाही. कस तरी त्यांच्या माग गेलं. तबाक तुम्हाला मावळ दाखवेल. तबाक कसलं मोठं आहे. लगेच तिथे म्हणले चला पुढे जाऊ. पुढे गेलो की खरीपाने निघालो. इथं बी काय मावळ सापडा ना. ते मला चला दुसरीकडे गेलो. इथं माशा गावतात. हे मला इथं लय मोठं दिसतंय गाडा. मस्तपैकी लगेच असं कास्तान पेटून घेतलं. याला म्हणलं लगेच सण जरा आवर बाबा. याने लगेच संदेशी बी गौरी पेटून घेतली. मी एक गौरी हातात घेतली. आता मी म्हणलं यांच्या माग आपण बी जातो गाड्या. लगेच निघलो. हिथं तो गेला घेऊ म्हणला नका लय बारीक आहे बाबा. लगेच तिथून मी कल्टी मारली की लगेच पुढच्या दिशेला निघालो. चल तुम्हाला गावातला निसर्ग दाखव. इरण बिरण लय भारी वाटतं. इथं लय मोठं आग्या मावळे बा. आग्या मावळ डायरेक्ट मोठं. तिथून पुढे निघलो की लगेच काय मावळा काय अब तक नाही सापडेंगे, लेकिन हम आगे बढ़ेंगे और मावळा सापडेंगे. मग अशी गुलाबी हिंदी मारून आम्ही निघलो पुढच्या दिशेने. लय कटाळा होता बाबा मावळा सापडू. हे बघा असलं गचपान घुसावं लागतंय. हे म्हणले आता लय मोठं मावळा सापडले गाड्या. म्हणलं आता तर भारी झालं. हे गडी मावळ व्हायला सोडून काय करतोय बघा. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती? अगोदरच खेळ झाला बाबा. याला म्हणलं पडकीने मावळा व्हाळा. हे न्यागाव साडून घेतलं काय. मासे चांगल्या लागला भोगाला सणा सगळे. याला लय चांगलं दिसत गाड्या माशा. इतरही देशात पाहिलं गाड्या. हे दगडाने मावळ पाडीत. हे लगेच याला म्हणलं कारण काठीने कस तरी मावळ काढला. शेवटी काय पोलीस सोबत थोडासा मध आला. हे मग काय तेवढाच मला मधाचा आनंद घेतला. काय आज तर लय निराशा आली गाड्या हाताला. कष्टाला पर्याय नाही. कष्ट केल्या बिगर भाकर तुकडा कसा मिळन. अरे माणूस कष्ट करतो म्हणून माणसं